2047 मध्ये जेव्हा आपण पदार्पण करणार आहोत, तेव्हा नागपूरचा शहरी भागच नाही तर ग्रामीण भाग सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. आज जी काही प्रोग्रेस आहे ती फक्त आणि फक्त नागपूरच्या काही भागात आहे. म्हणजे जर बुटीबोरी म्हटलं, मिहान म्हटलं, त्याच्यानंतर कळमेश्वर म्हटलं, सावनेर म्हटलं किंवा मोदा म्हटलं, जिथे मोठ्या मोठ्या कंपनी आहे तिथे काही प्रमाणात त्या पर्टिक्युलर विभागात ग्रोथ आहे. आपण VNIT म्हणतो, आपण IIM म्हणतोय, आपण IIT म्हणतोय, आपण एम्स म्हणतोय, पण या जितक्याही सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आपल्या शहरी भागात आहे. ग्रामीण भागात जेव्हा आम्ही स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा जो कोर काम आहे, स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालवणं, त्याच्यानंतर रोजगार मेळावे आयोजित करणं आस्थापनांच्या मदतीने, त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण उद्योजकता म्हणून यूज करतोय, आणि त्याच्यानंतर इनोव्हेशन आम्ही जे करतोय ते सर्व इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून करतोय. पण हे जितकेही इन्क्युबेटर्स आहेत ते पुन्हा शहरी भागात आहे. इन केस ग्रामीण भागात जर आपल्याला तिथला यूथ जर सर्व सोबतीला घ्यायचं असेल तर तिथे सुद्धा ह्या सुविधा प्रोव्हाइड करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथे पूर्ण मूव्ह होणं नॉट नेसेसरी, परंतु आपल्याला महिन्यात किंवा वीकमध्ये त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या सोबत, कारण की युनिव्हर्सिटीचं इतकं मोठं जाळं आहे तर डेफिनेटली युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण एखाद्या कॉलेजला आपल्या नंतर प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण त्या शाळेला यांना काही देऊ शकतो का? कारण की ग्रामीणचं यूथ काही लोक निघून जातात डेफिनेटली पुढे एन्व्हायरमेंटमुळे, पण जो यूथ आहे 90% तो यूथ अजूनही तिथेच आहे. त्यांना बहुतेक स्कीम्स माहीतच नाहीये. मग ते मी राबवत असो किंवा आपल्यासारख्या संस्था राबवत असो, आपण डेफिनेटली खूप छान काम करतोय. तर याचं कोलॅबोरेशन आपल्याला करता येईल का? जर इन केस हे करू शकलो तर डेफिनेटली 2047 पर्यंत आपण ग्रामीण भाग सुद्धा अपलिफ्ट करू शकतो. त्याच्यानंतर इथे आज सर्व सेक्टर्सचे एक्सपर्ट्स उपस्थित झालेले आहे. मला शासनाच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून विनंती करायची आहे की आम्ही प्रत्येक वर्षी कौशल्य विकास आराखडा हा कार्यक्रम हाती घेत असतो. हा हाती घेताना आम्ही प्रत्येक इंडस्ट्रीला व्हिजिट देऊन त्यांची रिक्वायरमेंट जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते रिक्वायरमेंट खरंच काय नीड आहे हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत ॲक्च्युअल स्किल गॅप ॲनालिसिस होऊ शकत नाही. तर त्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना माझी विनंती राहील की आम्ही किंवा आमचे प्रतिनिधी जेव्हा येतात तेव्हा ॲक्च्युअल नीड काय आहे. कारण की आज प्रत्येकजण सांगतोय की आम्हाला कुशल मनुष्यबळ हवंय. अरे हो ठीक आहे, कुशल मनुष्यबळ आपल्याला हवंय, पण कोणत्या सेक्टरमध्ये हवंय, कोणत्या जॉब रोल्समध्ये हवंय. आता हे जेव्हा हवंय तर दुसरा पार्ट असतो आपला इकोसिस्टीममध्ये. डेफिनेटली आता एव्हिएशनमध्ये आपण वाढतोय, त्याच्यानंतर लॉजिस्टिकमध्ये आपण करतोय, परंतु याचं कौशल्य ट्रेनिंग देण्यासाठी सुद्धा मला सेंटर्स लागतील, डिपार्टमेंटला पण सेंटर्स लागतील. काही लोक इंडिव्हिज्युअली याच्यामध्ये MOU म्हणून पार्टनर्स म्हणून पुढे जात आहे. इन केस इंडस्ट्रीयल आस्थापना जर यामध्ये पुढे येऊ शकली तर डेफिनेटली एक चांगलं कुशल मनुष्यबळ नागपूर देऊ शकतो. आता ग्रामीण भागातील जेव्हा इथे ट्रेनिंग घेण्यासाठी येतो तेव्हा त्यांना रेसिडेन्शियल फॅसिलिटी डेफिनेटली नाही भेटत. त्यामुळे आपण त्या सुविधा त्या पर्टिक्युलर ग्रामीण भागात उपलब्ध करून देऊ शकतो का? मग CSRच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉलंटरी म्हणा. तर या सर्व गोष्टीची एक गरज वाटते डिपार्टमेंट म्हणून. त्याशिवाय 2047 पर्यंत जो आपल्याला GDP वाढवायचा आहे, इन केस हे छोटंसं व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन तुम्ही स्किल ट्रेनिंगमध्ये म्हणा किंवा ॲज अ काउन्सिलर म्हणा किंवा ॲज अ ट्रेनिंग पार्टनर्स म्हणा, ट्रेनर म्हणा, हे जोपर्यंत पूर्ण इकोस्फिअर कनेक्ट होणार नाही तोपर्यंत स्किलिंग हा थोडासा एक चॅलेंजिंग आहे. इतकं बोलूनच मी माझं 2 शब्द थांबवेल. कदाचित मी 3 मिनिटापेक्षा जास्त घेतलेलं तर सॉरी, पण डिपार्टमेंटला काय एक्सपेक्ट आहे हे मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सो मच.